पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती आज पार पडलेली आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून दौंड तालुक्याचे वीर धवल जगदाळे यांना संधी देण्यात आली असून आजची ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध पद्धतीने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांचं नाव जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। 1 वाजेपर्यंत आज अर्ज भरण्याची वेळ होती। त्याच्यानंतर 3 वाजता जी बैठक पार पडली, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासन होते, यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी जी छाननी आहे अर्ज प्रक्रियेची ती झाली। त्याच्यानंतर 15 मिनिटचा अवधी देण्यात आला। खरं तर उबाटा पक्षाकडून देखील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आले, मात्र छाननीच्या वेळी त्या दोघांनीही आपले अर्ज जे आहे ते माघारी घेतल्याने ही जी पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती बिनविरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच निर्विवाद बहुमत असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे आहेत ते याच पक्षाचे होणार हे निश्चित झालं होतं। जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पुढील 2.5 वर्षांच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे। त्याच्यामुळे पक्षातील निवडून आलेल्या अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांना संधी मिळणार की एका नवख्या चेहऱ्याला म्हणजेच नवीन चेहऱ्याला अध्यक्षपदाची माळ जी आहे ती गळ्यात पडणार याबाबत मोठी उत्सुकता जी आहे ती निर्माण झाली होती। मात्र आज सकाळी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी अध्यक्षपदासाठी वीर धवल जगदाळे तर उपाध्यक्षपदासाठी विवेक वळसे पाटील यांचं नाव जे आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे। तब्बल 4 वर्षानंतर पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे आणि यंदाची अध्यक्षपदाची जी माळ आहे ते दौंड तालुक्याच्या गळ्यात पडलेली आहे। यंदा हे जे अध्यक्षपद आहे ते दौंडकडे दुसऱ्यांदा आल्याचं पाहायला मिळते। मात्र एकीकडे जी पूर्ण अध्यक्षपदाची निवडीची जी प्रक्रिया आहे त्यात कुठेतरी दिवंगत अजित पवार यांची देखील आठवण काढण्यात आली। तसंच पाहायला गेलं तर ही जी दोन्ही जी अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होती ती बिनविरोध होणार हे निश्चितच होतं। तरी देखील उबाटा गटाकडून जे आहेत ते अर्ज दाखल करण्यात आले, मात्र त्यांनी हे दोन्ही अर्ज माघारी घेतले आणि आता काही वेळापूर्वीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड जी आहे ती बिनविरोध झाल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।